मित्रांनो, तुमचं स्वागत आहे हिमांशु शेळके या यूट्यूब चॅनलवर। आज आपला पहिला ब्लॉग आहे 2025चा आणि तो सुद्धा खास भीम जयंती निमित्ताने। ज्यांनी आजारातून प्रकाशाकडे वाट दाखवली असे म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। ते फक्त भारतातील नव्हते तर समाजासाठी एक प्रेरणादायी तेजोमय दिवा आहे। बाबासाहेबांनी कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून उच्च शिक्षण घेतले। ते एक विचार होते, एक चळवळ होते। बाबासाहेबांनी अनेक ऐतिहासिक कार्य केली। भारताच्या संविधानाचे शिल्पकार, विद्वांसाठी पुनर्विवाहाचा मार्ग मोकळा केला, अस्पृश्य विरुद्ध उठाव केला, अनवाटे मंदिरं, शिक्षण संधी सगळ्यांवर सन्मान हक्क दिला, दलित महिला शोषित यांच्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला। मी नुकतीच वाचलेली पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य ते मूळचे कोण यातून मला भारतातील जाती व्यवस्था, अस्पृश्यतेचे मूळचे कारण आणि त्यांची निर्मिती याविषयी सखोल समज मिळाली। काही लोकांना केवळ जन्मामुळे मानहानी आणि अन्याय सहन करावा लागतो हे जाणून अस्वस्थ वाटलं। आजच्या भीम जयंती मी एवढंच म्हणेल, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। हे बाबासाहेबांनी मंत्र आजही तितकंच ताजं आहे। फक्त झेंडा नव्हे, विचार उचलून धरा। जात धर्म वर्ण लिंग यापेक्षा माणुसकी मोठी। जय भीम। मित्रांनो, सर्वांना आता आम्ही दुसऱ्या सेटअपला आलो। हा दुसरा प्रोग्राम आहे आणि हा आमच्या कॉलेजच्या ऑथॉरिटीवाल्यांनी प्रोग्राम ऑर्गनाईज केलेला आहे। तुम्ही बघू शकता प्रॉपरली। ही बाबासाहेबांची 134वी जयंती आहे, म्हणजे बाबासाहेबांचा 134वा बड्डे आहे। मी एवढंच बोलेन की बाबासाहेब यांनी सर्वांना समान हक्क दिला, सर्वांना सन्मानजनक जगणं शिकवलं। आणि बाबासाहेब यांनी खूप काय केलं आहे, तुम्हाला माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये कळलंच असेल। 2024ला पण आपण व्हिडिओ केलेला जयंतीचा। प्रत्येक समाजासाठी खूप काय केलं आहे। तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहिलेलं आहे, महिलांसाठी समान हक्क दिलेला आहे। RBIची स्थापना ही पण बाबासाहेबांनीच केलेली होती। RBIचं माहिती असेल तुम्हाला, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। आणि बाबासाहेब यांनी खूप काय केलं। बाबासाहेबांची डिग्री, बाबासाहेबांच्या 32 डिग्र्या होत्या। मी एवढंच बोलेन, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। जय भीम।